मोह, आसक्ती, ईर्षा, सौंदर्य, अभिमान, अहंकार, प्रतिभा आणि प्रेम या सगळ्या मानवी गुणागुणांच्या मिलाफातून घडलेली शोकांतिका म्हणजेच पिंजरा. ठसकेबाज लावणी आणि गावातला तमाशा यांच्या जोरावर अण्णांनी म्हणजेच व्ही शांताराम यांनी एक उत्कृष्ट कथा आपल्यासमोर आणली. वासनेच्या विकाराच्या मोहातनं कोण सुटलंय या गुंत्यात अडकणाऱ्या मानवी मनांची आणि माणूसपणाची एक रंजक कथा म्हणजेच ज्या काळात मराठी सिनेसृष्टी डबघाईला चालली होती त्याच काळात पिंजरा हा सिनेमा आला आणि एक नवं चैतन्य त्याने मराठी सिनेसृष्टीत आणलं. डब्ल्यू एंजल या परदेशी सिनेमावर पिंजराची कथा आधारित आहे. पण पहिला रंगीत सिनेमा व्ही शांताराम यांचं दिग्दर्शन आणि दमदार अभिनयाच्या सामर्थ्याने उभा राहिलेला हा पिंजरा म्हणूनच आजही आपलं अढळपद राखून आहे. व्ही शांताराम आशय घन सिनेमांचा दाता, मराठी सिनेसृष्टीतलं ऋषितुल्य व्यक्तिमत्व. भारतीय सिनेसृष्टीत हे नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलंय. व्ही शांताराम यांनी अनेक क्लासिक पीस सिने जगताला दिले आणि त्यातलंच एक सुवर्ण कमळ म्हणजे पिंजरा. व्ही शांताराम म्हटलं की त्यांची ही अजरामर कलाकृती नकळतपणे आपल्या डोळ्यासमोर चितारते. कुठल्याही यशस्वी सिनेमाचा बॅकबोन असतो ती त्याची सशक्त पटकथा आणि त्या पटकथेतलं नाट्य उभा करणाऱ्या व्यक्तिरेखा. पिंजरा म्हटलं की त्यातली सर्वात आधी डोळ्यासमोर उभी राहणारी व्यक्तिरेखा म्हणजे आदर्शवादी शिक्षक, अर्थातच ती भूमिका सादर करणारे डॉक्टर श्रीराम लागू. त्यांच्याकडून आपण या भूमिकेबद्दल जाणून घेणारच आहोत, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर. चित्रपट सृष्टीशी माझा काही संबंध नव्हता. चित्रपट बघत होतो, असं नाटकात काम करत होतो, पण काय कसा कोण आलं एकदम माझ्याकडे विचारायला, कोणीतरी एकदम आलं की असं असं आहे आणि शांताराम बापूंना तुम्हाला भेटायचं आहे. तर मी म्हटलं कोण शांताराम बापू? मग त्यांनी मला सांगितलं, नीट एक्सप्लेन करून ते व्ही शांताराम म्हणजे. मग माझ्या डोक्यात अर्थात प्रकाश पडला, कारण मी त्यांचं खूपच पाहिलेलंही होतं, त्यांचा चाहताही होतो, अजूनही आहे. तर म्हणजे मी एकदम गडबडूनच गेलो. एवढ्या मोठ्या माणसाने आपल्याला भेटायला बोलावलं वगैरे वगैरे वगैरे. मग त्यांना जाऊन भेटलो. थोडक्यात सांगायचं म्हणजे मला त्या एस्टॅब्लिश म्हणजे चांगल्याच एस्टॅब्लिश होत्या आणि मुख्य म्हणजे शांताराम बापूंच्या त्या होत्या, त्यामुळे तिथे त्यांच्या शब्दाला फारच मोठी किंमत होती. त्यामुळे आमचं दोघांचं ज्या वेळेला मतभेद व्हायचे त्यावेळेला शांताराम बापू असे बघत आता कोणाची बाजू घ्यावी नेमकी त्यांना कळायचं नाही फारसं. माझ्या भूमिकेचं माझं इंटरप्रिटेशन हे त्यांच्या इंटरप्रिटेशनपेक्षा वेगळं होतं आणि त्यांचा अधिकार एक फार वेगळा होता, म्हणजे संध्याबाईंचा. त्यांना काही त्यातलं फारसं कळत होतं असं नाही, परंतु आपण म्हणजे असा राणी आहोत या जो काय हा सगळा प्रकार चाललेला आहे तिथे, आणि आपल्या शब्दाला किंमत खूप आहे वगैरे असं समजून काही वेळेला त्या जरा ॲग्रेसिव्ह असं व्हायच्या. आणि मी माझ्या पद्धतीने माझं जे मनात इंटरप्रिटेशन त्या रोलबद्दल मी धरून बसलो होतो त्याला मी चिकटून त्यांच्याशी पिंजरा या सिनेमामुळे तमाशाप्रधान सिनेमाचं एक नवं युग पाहायला मिळालं. मात्र कितीही लावण्या आल्या, कितीही तमाशाप्रधान फिल्म्स आल्या, तरी व्ही शांताराम यांच्या या अजरामर कलाकृतीचा दर्जा उत्तुंगच आहे. कितीही वर्ष आली गेली तरीही पिंजरामध्ये आपण सारे असेच अडकत राहणार आहोत.